मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये। तर कशा आहात सगळे? मजेत? सगळ्यांनी कसं मजेतच राहायला हवं। मी सुद्धा खूप मजेत आहे। तर बऱ्यापैकी सगळ्यांचीच आता नवरात्रीची तयारी झाली असेल, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळ्यांची झालीच असेल, कारण की ज्यांच्या मोठ्या रूम आहेत म्हणजे ज्यांची घरं मोठी असतात, भरपूर रूम असतात, ते तर खूप आधीपासूनच म्हणजे अगदी गणपती विसर्जित केलं की लगेचच आवरायला स्टार्ट करतात। पण ज्यांचे काही जण एका दिवसात आवरतात, काहीचं म्हणजे एकदम आपल्यावरती डिपेंड आहे की आपण कसं आवरायचं काय। पण माझं कसं आहे, मला आता 5वा स्टार्ट होऊन जवळपास 10 दिवस होत आलेत आणि हे तर मला म्हटले की आधी स्वतःची काळजी घे, कारण आधीच आजारी आहे, ताप हे ते सगळे दुखणे काही ना काही चालूच आहेत, त्यासाठी अजिबात आवरू नको। जेव्हा डिलिव्हरी होईल ना तर तेव्हा आपण क्लिनिंग करूयात, पण आता राहू दे। पण तरी सुद्धा मी ते आवरती। आता हे गेलेले आहेत कामावर आणि मग मी आवरती, कारण ते घरात असते तर ही गोष्ट पॉसिबलच झाली नसती, त्यांनी मला आवरूच दिलं नसतं। कारण की ते म्हटले की किचन क्लीन करशील आणि तू पडशील आजारी, मग ह्या सगळ्या गोष्टी नको। कारण आधीच थोडासा घसा आता बरा वाटतोय, तर बाकीचीच उद्योग वाढण्यापेक्षा तरी सुद्धा मी इथे क्लिनिंग करायला घेतलंय। आता इथे तुम्ही पाहताय मी रॅकचे सगळे भांडे घासून घेतलेत। त्यानंतर हे ॲल्युमिनियमचे जे डबे आहेत ना तर ते फक्त घासले नाहीत, कारण त्यांच्यावरती एवढी धूळ नव्हती। ते एक साईडला इकडे कडापे आहेत त्याच्यावरती ठेवलेले होते, मग तिथं काही धूळ नव्हती, त्यामुळे ते फक्त मी पुसून घेतले। बाकीचे जे सगळे भांडे आहेत ना तर ते घासून घेतले। आता हे जे भांडे होते ना तर इथे तुम्ही पाहताय, इथे माझे स्टीलचे डबे होते, मी थोडंसं चेंजेस केलेत। आता प्रत्येक वेळी ना मी काही ना काही चेंजेस करतच राहते किचनमध्ये। कसं आलं की पॉझिटिव्हिटी पण राहते आणि मग मस्त जरा वेगळं असेल ना तर छान पण वाटतं, किचनमध्ये आवरल्यासारखं पण वाटतं। सो त्यासाठी ना मी इथे 4च डबे बसले, बाकीचे तर काही नाही बसले, पण तरी सुद्धा मी तिथे 4 ठेवलेत। बाकीचे इकडे कडाप्यावरती ठेवता येतील म्हटलं। हे जे भांडे होते ना तर ते व्यवस्थित सुकले होते, कारण त्याला घासून पण खूप वेळ झाला होता। सकाळी चहा नाश्ता जेवण वगैरे झालं, मग ते सगळे घासून मी तसेच जाळीमध्ये ठेवले होते, मग हे सगळे सुकले। त्यानंतर ना बाकीचे भांडे घासले। तर नवरात्राचं आवरताना तुम्हाला कुठली रूम आवरायला सोपी जाते बरं? म्हणजे किचन की बेडरूम, हॉल? आता किचनला तसं खूपच वेळ लागतो बरं का किचन आवरायला, पण आवरल्यावरती ना एवढं भारी वाटतं ना। आता हे जे टाईल्स आहेत तर त्या पुसून वगैरे घेतल्या पाण्याने। आता ह्या ज्या जास्त खराब होत नाहीत माझ्याकडून, कारण की मी काय करते, माझा रोज स्वयंपाक झाला ना की ह्या सगळ्या गोष्टी मी घासणीने घासून वगैरे माझ्या रोज क्लिनिंग असतेच, आणि गॅस वगैरे ते पण माझं सारखं घासून असतंच, त्यामुळं ते एवढं खराब होण्याचे चान्सेस नसतात। बाकीच्या फक्त ज्या आपल्या बरण्या किंवा मग स्टीलचे डबे ह्या सगळ्या गोष्टी जास्त माझ्या खराब होतात। तसं बाकीच्या किचन कट्ट्यावरचं काही विषय नसतो, पण तरी सुद्धा आता क्लिनिंग करायची म्हटलं मग आता व्यवस्थित सगळं घासूनच घ्यावं, त्यासाठी ना मी घासून घेतलंय। आणि ज्या बरण्या वगैरे होत्या ना तर त्या सुद्धा घासून व्यवस्थित घेतल्या। आता त्याची पण मी जागा ना थोडीशी चेंज करणार आहे। इथे मी गॅस धुवून घेतला, त्यानंतर ना म्हटलं गॅस खालीच घेऊन आपण व्यवस्थित क्लीन करून घ्यावं। आता पलीकडं जे बोर्ड आहे ना तर तिथं व्यवस्थित काय पाणीने मी हे केलं नाही, फक्त कपड्याने पुसून घेतलं, कारण की तिथं करंट बसायची भीती असते, सो त्यासाठी। तर मला आता एक कमेंटचं काही रिप्लाय पण देऊयात की तुझी पहिली जी डिलिव्हरी आहे ती नॉर्मल झालेली आहे की सीझर आहे? तर माझी पहिली डिलिव्हरी ही नॉर्मल झालेली आहे। तर असो, अशाच कमेंट येत राहतात, कारण खूप काही गोष्टी आहेत की त्यांना माझ्याबद्दल जाणून घ्यायच्यात। हो, मी त्यावरती पण ब्लॉग नक्की बनवणार आहे। प्रेग्नेन्सीबद्दल सुद्धा खूप साऱ्या कमेंट आहेत, येतील आपले हळूहळू ब्लॉग। तर बघा इथे मी ना आता जे स्टीलचे डबे आहेत ना तर ते घासून घेते। बरण्या वगैरे तर माझ्या केव्हाच घासून झाल्यात, त्या सुकल्या पण असतील आता, पण इथे मी डबे वगैरे व्यवस्थित, आता हे डबे ना माझे जे रोजचे मी थोडासा किराणा काय असेल ते या डब्यांमध्येच ठेवते स्टीलच्या, त्यामुळे ना मग ते तेलकट हात लागून जास्त खराब होतात आणि त्याला घासायला पण खूप वेळ लागतो, त्यामुळे ना मी डबे वगैरे मस्त जास्त वेळ लागला पण व्यवस्थितच क्लीन करून घ्यावं म्हटलं। तर बघा आता डायरेक्टली ना मी सगळं भांडे वगैरे घासून घेते, क्लीन करते, आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला डायरेक्टली जो किचनचा माझा मेकओव्हर आहे तो तुम्हाला दाखवते। कसा वाटला ना गाईज, प्लीज मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा फायनली माझा किचनचा हा लुक झालाय। तर इथं ना जे काही माझे दुसरे
म्हणजे डबे वगैरे होते ना साखरेचे तेलाचं, तर ते मी ती चेंज केलंय. त्यानंतर ना इथं जे ह्या भरण्यावरती होत्या तर ते आता मी खाली ठेवल्या असं चेंज केले. तिकडं साईडला माझं मनी प्लांट ठेवलंय. त्यानंतर ना साखरेचे तेलाचे डबे ते तिथं ठेवले, ते जास्त लागणार आहे. आणि फायनल लुक माझ्या किचनचा असा खूप सुंदर आलाय. इथे खाली मी सगळे जे काही फ्रूट किंवा मग माझं नारळ पाणी पिण्यासाठी ते तिथे ठेवले. त्यानंतर ना इकडे पाण्याची भांडी वगैरे आणि ॲल्युमिनियमचे डबे मी इकडे ठेवलेत. जे स्टीलचे डबे आहेत ते इकडे ह्या रॅकवर होते, पण आता सध्या मी ॲल्युमिनियमचे ठेवलेत. कारण की जरासे चेंजेस केले ना घरामध्ये तर मग छान पण वाटतं. आणि हा आहे माझा फायनल किचनचा माझा लुक. कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.